नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मार्च महिना सुरू झाला आहे आणि ज्योतिष्य शास्त्रानुसार हा महिना अत्यंत शक्तिशाली आणि भाग्यवान बनणारा मानला जातो. पण आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे, जी फार कमी लोकांना माहीत असते. असे म्हणतात, की या महिन्यात जर फक्त 2 छोट्या गोष्टी तुम्ही तुमच्या खिशात ठेवल्या, तर तुमच्या जीवनात धन, यश आणि मान-सन्मान वाढू शकतो. अनेक लोकांचे हा उपाय करून रखडलेली कामे पूर्ण झाली आहेत, अडकलेले पैसे मिळाले आहे आणि आर्थिक परिस्थिती सुधारली, असे अनुभव सांगितले आहे. पण एक महत्त्वाची अट आहे. हा उपाय करताना श्रद्धा आणि गुप्तता खूप आवश्यकता आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, की मार्च महिन्याचा सर्वात प्रभावी उपाय. मंडळी, मार्च महिना हा फक्त कॅलेंडरमधला महिना नाही. या महिन्यात आकाशात ग्रहाची आणि अशी स्थिती तयार होते, की ऊर्जा खूप वाढते. या वर्षी मार्च महिन्यात चंद्रग्रहण आणि पुढे चैत्र नवरात्री येत आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी विश्वातील ऊर्जा खूप तीव्र असते. तर नवरात्रीच्या काळात माता दुर्गा आणि माता लक्ष्मीची कृपा विशेष मानली जातात. ज्योतिषानुसार या काळात काही लोकांच्या कुंडलीत राजयोग आणि धनलक्ष्मी योग तयार होतात. याचा अर्थ काय आहे? ज्यांच्या आयुष्यात खूप काळापासून अडथळे येत असतील, पैशांची अडचण होती, कर्जाचा ताण होता, त्यांच्या आयुष्यात बदल सुरू होण्याचा हा काळ सुरू असतो. आणि म्हणूनच या काळात केलेले छोटे उपायही मोठे परिणाम देऊ शकतात. मंडळी, एक सत्य आपण मानले पाहिजे, की आधीच्या जगात पैसा खूप महत्त्वाचा आहे. पैसा असेल तर लोक तुमचे ऐकतात. पैसा असेल तर नातेवाईकही आदराने बोलतात. पण जेव्हा पैशाची कमतरता असते, तेव्हा माणसाला अनेक वेळा अपमानही सहन करावा लागतो. कदाचित तुम्हालाही आयुष्यात असे झाले असेल. कोणीतरी तुमची टिंगल केली असेल, कोणीतरी तुमची फसवणूक केली असेल. पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." म्हणून निराश होऊ नका. यावेळी नसीब बदलतेच आणि मार्च महिना हा संधीचा महिना असू शकतो. जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल किंवा तुम्ही स्वतः आरोग्याच्या समस्याने त्रास असाल, तर हा उपाय नक्की करा. कोणत्याही सोमवारी जवळच्या गोशाळेत जा. तिथे एखादी आजारी किंवा अशक्त गाय दिसली तर तिची सेवा करा. तिला हिरवा चारा द्या. तिच्या औषधांसाठी दान करा किंवा शक्य असेल तर स्वतःच्या हाताने तिची सेवा करा. आपल्या धर्मग्रंथानुसार गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो, असे मानलं जातं. म्हणून गायीची सेवा केली तर आपल्या आयुष्यातील अनेक नकारात्मक ऊर्जा दूर होतात आणि अनेक लोकांनी अनुभव सांगितले आहे, की या उपायामुळे आरोग्यात सुधारणा झाली आहे. आता सांगतो सर्वात प्रभावी उपाय. हा उपाय खूप सोपा आहे, पण अत्यंत प्रभावी मानला जातो. सर्वप्रथम एक अखंड सुपारी घ्या. लक्षात ठेवा, ती सुपारी फुटलेली नसावी. आता ही सुपारी घरातील देवघरात ठेवा आणि माता लक्ष्मीची पूजा करा. पूजा झाल्यानंतर ती सुपारी एका लाल कपड्यात गुंडाळा आणि ती तुमच्या पर्समध्ये किंवा खिशात ठेवा. असे म्हणले जाते, की हा उपाय केल्याने रखडलेली कामे पूर्ण होतात, आर्थिक अडचणी कमी होतात आणि लक्ष्मीची कृपा वाढते. पण लक्षात ठेवा, हा उपाय करताना कोणालाही सांगू नका. गुप्तता आणि श्रद्धा हेच खरे उपायाचे खरे सामर्थ्य आहे. मंडळी, मार्च महिना हा भाग्य बदलण्याची संधी घेऊन आलेला आहे. म्हणून आळस सोडा, सकारात्मक विचार करा आणि देवावर विश्वास ठेवा. कदाचित हा महिना तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगला महिना ठरू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय महालक्ष्मी. आणि अजून अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.